जितना दिया साई ने मुझको उतनी तो मेरी औकात नहीं। ये तो कर्म है मेरे बाबा का, ये तो कर्म है मेरे साई का। ना मुझमें तो कोई बात नहीं। दरबारी प्यारा, दरबारी प्यारा, दरबारी प्यारा, दरबारी प्यारा, साई नाते बाबा का दरबारी प्यारा, दरबारी प्यारा, दरबारी प्यारा, साई नाते बाबा का दरबारी प्यारा, दरबार प्यारा, दरबार प्यारा, दरबार प्यारा, दरबार प्यारा, साई नाथ बाबा का दरबार प्यारा, साई नाथ बाबा का दरबार प्यारा। जी कहता भाग्य विधाता, कोई कहता दुखिया कराता, कोई कहता भाग्य विधाता, कोई कहता भाग्य विधाता। अवतार प्यारा, अवतार प्यारा, साई नाथ बाबा का अवतार प्यारा, साई नाथ बाबा का दरबार प्यारा,
आणि चला आता मात्र इकडे भगवान श्रीकृष्ण आपलं श्रीरामचंद्र प्रभू चित्रकूट मध्ये महाराज फार आनंदाने वास्तव्य करत आहे. अतिशय मनोहर वातावरण. इकडे अनेक ऋषीगण भगवंताचं दर्शन करण्याकरता येतात. अनेक देव लोक भिल्ल सर्व आनंदित होत आहे. आणि तिकडे तुलसीदासजींनी एकदम महाराज प्रसंग बदल केला की इकडे जे गुहराज होते ते महाराज शृंगवेरला पोहोचले. वर्णन करतात तुलसीदासजी. हो सकल सवारी बई मंत्र सार विचारी कहबू काज विधि बीज बगरा नृपति सुपाति पूरा पुतरा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. आणि एकदम प्रसंगाला महाराज कलाटणी दिली की निषाद राजा शृंगवेरला पोहोचले. आणि त्या महाराज गंगेच्या किनाऱ्यावर दृश्य पाहिलं की जे सुमंतजी होते ज्यांना श्रीरामचंद्र प्रभूंनी अयोध्यामध्ये महाराज परत जायला सांगितलं होतं ते सुमनजी महाराज अजूनही अयोध्येला परत गेलेले नव्हते. त्या गंगेच्या किनाऱ्यावर बसले होते. घोड्याने देखील पाणी पिलं नव्हतं. चाऱ्याला मुख लावलं नव्हतं. आणि महाराज सुमंतजी फार गोड पात्र आहे की जे महाराज अतिशय भगवंतावर प्रेम करणारे आहेत. त्यांनीही अन्न आणि पाण्याचा त्याग केलेला आहे. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत होत्या त्याही संपल्या. आणि आता मात्र निषाद राजा गुहक राजाजवळ निषाद राजाजवळ आले. म्हणे तुम्ही गेले नाही अजून सुमंतजी. तुम्ही अयोध्येला परत गेले नाही. तुम्ही अजून इथेच आहे. त्यावेळेला कसे तरी डोळे उघडले आणि सुमंतजी म्हणायला लागले की अहो निषादजी तुमच्या या शृंगवेर मधील जेही पुरुष येतात ते मला एकच प्रश्न करतात की तुम्ही अयोध्येला अजून परत गेले नाही. परंतु कुणी मला सांगेल की मी अयोध्येला जाऊन माझं हे मुख कसं दाखवू की जे अयोध्या माझ्या श्रीरामाची लक्ष्मण आणि सीतेची वाट पाहत आहे. ज्यांना मात्र माहिती आहे अयोध्यावासियांना की आमचे सुमंतजी त्या श्रीरामाला घेऊन ऐका. मी दशरथ राजालाही घाबरत नाही. अयोध्यामध्ये मी का जात नाही त्याचं कारण सांगतात. कारण आता ते तर विफल झालेले आहे, भूमीवर पडलेले आहे. त्यांनाही मी भीत नाही. प्रजा जी आहे त्यांनाही मी भीत नाही. कारण कसं तरी मी त्यांना समजून सांगू शकेन. मी वशिष्ठ ऋषींना देखील भीत नाही. कारण ते ज्ञानी आहे, ते समजून जाईल. मी जर कोणाला भीतो ते राम जननी कौसल्या माते. ते राम जननी मला ज्यावेळेला विचारेल
की हे सुमंतजी तुम्ही राघवेंद्राला परत आणलं का? सीता कुठे? मी काय बोलतो? तो प्रसंग माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे करून जातो. नाही जाऊ शकणार मी अयोध्येला. एक काम करा, माझं शरीर या गंगेवरच पडू द्या. इथे महाराज हा माणूस आपल्या मनाला, आपल्या शरीराला, आपल्या प्राणाला म्हणतो की हे प्राणा, या छातीवर असं कोणतं प्रेम होतं तुझं की श्रीराम निघून गेले परंतु तू नाही. अरे तू तर क्षण चुकलेला की भगवंताच्या समोर तुझा प्राण जात होता. इतिहासामध्ये तुझं नाव लौकिक होत होत. हे प्राणा, तू क्षण चुकला. सांगितलं नाही जाणार मी अयोध्येला परत. निशाण म्हणायला लागले की ऐका सुमंताजी, तुमचं प्रेम मी समजू शकतो, परंतु भगवंताने तुम्हाला आज्ञा दिलेली आहे अयोध्येला परत जायची, तेथील सर्वांना सांभाळायची. दशरथ राजा, कौसल्या माता, तुम्ही इथेच राहिले, इथेच जल समाधी घेतली तर भगवंताला चांगलं वाटेल का? तर तुम्हाला जावं लागेल. आता मात्र निषाद राजा रडून रडून महाराज त्यांची दृष्टी कमी झाली. काही दिसत नाहीये, म्हणे मी रथ देखील चालू शकत नाही. तेव्हा भिल्लांना महाराज सोबत पाठविले. म्हणे जा सुमंतजीला अयोध्येमध्ये पोहोचून द्या. भिल्लाने रथ सांभाळला. पडदे लागलेले आहे रथाचे आणि पाहता पाहता संध्याकाळची वेळ झाली. रथ अयोध्येमध्ये पोहोचला. भिल्ल परत आला. अयोध्येमध्ये महाराज ज्यावेळेला रथ पोहोचला, ऐका, आजपर्यंत त्या अयोध्येने रौनक भरपूर पाहिली, परंतु असा अंधकार आजपर्यंत अयोध्येने महाराज कधी नव्हता पाहिला. आज संपूर्ण अंधकार आहे जिकडे तिकडे. लोक बेशुद्ध पडलेले आहेत. कुणी कसं तरी राम राम करून उठतात आणि परत बेशुद्ध पडतात की महाराज कुणी या अयोध्येवर वज्रपात केला असावा. अशी स्थिती पाहिली आणि सुमंताचे विवाह झाले की हे विधान ह्या अयोध्येचं कसं प्रारब्ध बदललं. आणि चला रथ घेऊन महाराज हळूहळू सुमंतजी निघाले. आज महाराज जे बेशुद्ध पडले होते त्यांना रथाची पाऊल जशी लागली, एकदम त्यांना वाटलं की आमचे श्रीराम आलेले तर बेशुद्ध झालेले लोक उठायला लागले. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला, असं करता करता सर्वांना महाराज अयोध्या नगरीमध्ये माहिती झालं की सुमंतजी रथ घेऊन आलेले. हजारो महाराज या प्रजेची गर्दी या रथामागे आता चाललेली आहे. रथाचा पडदा उचलून पाहण्याची हिंमत कोणाची नाही. रथ जर रिकामा असेल तर, प्रभू तरी जर त्यात नसेल तर आम्ही जीवन कसं जगू? रथाच्या पाठीमागे महाराज संपूर्ण प्रजा चालली आणि दशरथ राजाच्या मुख्य राजमहालाच्या द्वारावर हा रथ येऊन उभा राहिला. सुमंतजी उतरले तर संपूर्ण प्रजा गोळा झाली. सुमंतजी हा पडदा उचला, आम्हाला आमच्या बापाला पाहायचं आहे, आमच्या प्रभूला पाहायचं आहे. त्यांना आणलं ना सोबत. निरुत्तर झाले महाराज सुमंत. म्हणे आज मला माफ करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला नाही देऊ शकत. प्रजा समजून गेली की प्रभू आले नाही, धारात पडले, आकांत करायला लागले. सुमंताची जे डोळे डबडबून राहिले, भगवंताला सोडून आले तर दृष्टीचं तेज कमी झालं. सांगितलं की कुणीतरी माझ्या अन्नदात्याच्या राजमहालामध्ये मला नाही. काही सेवक धावले, हात धरला महाराज सुमंतजीचा.
दशरथ राजा आज त्यांच्या राजमहालामध्ये नव्हते, आज तर कौसल्या मातेच्या राजमहालामध्ये होते. सेवकांनी सांगितलं की म्हणे सुमंतजी, कौसल्या मातेच्या राजमहालामध्ये जावं लागेल, आपलं अन्नदाता तिथे आहे. म्हणे असं हात धरून सेवकांनी नेलं आणि महाराज कौसल्या मातेच्या राजमहालामध्ये पोहोचून दिलं. सेवक निघून गेले. जसही महाराज कौसल्या मातेच्या त्या राजमहालामध्ये सुमंतजी पोहोचले, दृश्य पाहायला की दशरथ राजा धारा तीर्थी पडलेला आहे. मुकुट महाराज कुठच्या कुठे गेलेला आहे. कौसल्या सुमित्रा माता बाजूला बसलेल्या आहे. दास दासी रडत आहे, आई रडत आहे. आकांत जिथे चाललेला आहे. धारा तीर्थी पडलेल्या दशरथ राजाला सुमंतजीने आवाज दिला, अन्नदाता आपकी जय हो, आपका सुमंत आया है, प्रणाम अन्नदाता. सुमंतजीचे शब्द ऐकले आणि मृत शरीरामध्ये प्राणाने संचारण करावं तसं दशरथ राजा महाराज उठलेला आहे. म्हणजे सुमंत तू आलास? अरे माझा श्रीराम कुठे आहे? माझा लक्ष्मण कुठे आहे? माझी जानकी कुठे आहे? आणलंस ना तू? निरुत्तर झाले सुमंत. पण अन्नदाता तुम्ही विद्वान आहे आणि जे विद्वान असतात ते आनंदामध्ये हर्षित होत नाही आणि दुःखामध्ये दुःखी होत नाही. कस तरी दशरथ राजाला समजविण्याचा प्रयत्न करत आहे. सुमंत तुम्ही विद्वान आहे, स्वतःला सांभाळ. म्हणजे मला ते काही माहिती नाही. सुमंत मला सांग की माझा राम कुठे आहे? तू आणलास का रामाला? सर्व महाराज इथून गेल्यापासूनचा प्रसंग वर्णन करून सांगितला आणि सरते शेवटी सांगितलं की श्रीरामचंद्र प्रभू 14 वर्षाचा वनवास भोगल्याशिवाय अयोध्येला परत येणार नाही. हे ऐकलं धारा तीर्थी पडले महाराज दशरथ राजा. आकांत करायला लागले, गडबडायला लागले. नवे नवे भिंतीवर डोका आपटायला लागला आणि आता महाराज दशरथ राजाची तब्येत बिघडायला लागली. कौसल्या मातेला आवाज दिला, कौसल्या अगं या भीतीवर तुला दिसत आहे का काही? म्हणे नाही हो, मला तर काही दिसत नाही. तुम्हाला काही दिसतं? म्हणे हो मला दिसत आहे ते श्रावणाचे गरीब आई वडील की ज्यांनी मला शाप दिला होता की हे दशरथ, आज जसं आमच्या पुत्राच्या विरहामध्ये आम्ही पुत्र 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 करून मरतो आहोत, तसं तुला देखील एक दिवस पुत्र पुत्र करून मरावं लागेल. ऐका महाराज, घरी जाऊन आज चिंतन करा की विधात्याच्या ब्रह्माच्या बापाला महाराज कर्माचं फल चुकलं नाही तर काय तुम्हा आम्हाला आपल्या कर्माचं फल चुकेल? जे कर्म आपण केले त्याचा परिणाम आपल्याला भोगावंच लागेल महाराज. हे 100% सत्य आहे. ब्रह्माच्या बापाला आणि आज महाराज कौसल्या माता थोड्या बाहेर धावत गेली. एकदा पाहावं की माझा श्रीराम आला असेल का. हजारो महाराज प्रजा तिथे उपस्थित आहे. आईने धावत जाऊन पडदा उघडला. रथाचा तर कुणीच नाही. रथाच्या चाकावर मान ठेवतो की हे विधात्या, असं दुःख तुम्ही आम्हाला दिलं, परंतु जगतामध्ये असं दुःख कोणाला देऊ नकोस. सुमित्रा माता धावत आल्या की कौसल्या आई आहे का जरा? म्हणे नाही नाही, राम नाही. आता राजाला कसं सांभाळावं त्यांना कोणी समजून सांगावं. आई महाराज थकून बसल्या गेल्या, हारल्या.
सुमित्रा मातेने कौशल्या मातेचा हात धरला आणि परत दशरथ राजाकडे आलो. दशरथ राजा याची परत महाराज तब्येत बिघडायला लागली आणि सरते शेवटी आता अतिशय तब्येत बिघडली आणि आता शेवटचे प्राण घेता घेता श्वास घेता घेता राम राम कही राम कही राम कही कही राम. आज महाराज राम 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 म्हणून दशरथ राजाने प्राण सोडला. तुलसीदासजी लिहितात की 6 वेळा राम म्हणून प्राण सोडला. ऐका, या प्रसंगामधून तुम्हा आम्हाला देखील शिकायचं आहे महाराज की एक दिवस आपल्यालाही देखील जावं लागणार आहे. जो जन्माला आला त्याचे आयुष्यातील लक्षण संपणार आहे. म्हणून जरा सावधान. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. जब कल के रिश्ते हैं, जब कल की साथें हैं, जब कल के रिश्ते हैं, जब कल की साथें हैं, जब कल की साथें हैं, जब कल के रिश्ते हैं, जब कल की साथें हैं, जब कल के रिश्ते हैं. आज जितनी टूटी, आज जितनी टूटी रिश्ता टूट जाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. सिया से आया है तो खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. उजाले अपनी याद में अपने साथ रहने दो. न जाने किस गली में जिंदगी की शाम हो. ब्रह्माच्या बापाला मरावं लागलं तर तुमची आमची काय केव्हा आहे महाराज. जसाही दशरथ राजाने प्राण सोडला, कौशल्या माता एकदम महाराज चीख मारून म्हणायला लागले की सुमित्रा, आज अयोध्येचं भाग्य फुटलं. धारा तीर्थी पडल्या. कौशल्या माता, सुमित्रा माता अकांत चाललेला आहे आणि महाराज चला इकडे वशिष्ठ ऋषी आले.
वशिष्ठ ऋषीने काही मंत्र्यांना सांगितलं की भरताला त्यांच्या आजोळामधून बोलवून आणा. तिकडे रात्रीच्या वेळेला भरताला महाराज वाईट स्वप्न पडलं. पहाट झाली. येथील मंत्री पोहोचले. म्हणे चला लवकर तुम्हाला बोलविण्यात आलेलं आहे. घाईघाईने महाराज भरतजी निघाले. रथामध्ये शत्रुघ्नजी निघाले आणि पाहता पाहता अयोध्येला पोहोचले. अयोध्येला जसेही पोहोचले, अयोध्यामधील वातावरण महाराज निशब्द वातावरण होतं. एकदम शांत वातावरण. आज ही अयोध्या नगरी अशी का दिसते की जी नेहमी प्रसन्न राहत होती? आज असं काय झालं या अयोध्या नगरीमध्ये? आणि म्हणून घाई घाई कैकेयी मातेच्या महालामध्ये भरत आणि शत्रुघ्न गेले. आणि त्यावेळेला आईला विचारलं की म्हणे आई, आज अयोध्येमध्ये असं काय झालं की वातावरण मात्र सगळं वेगळं दिसतं, उदास दिसतं. माझे श्रीराम प्रभू कुठे आहे? माझे दादा कुठे आहे? माझ्या जानकी आई कुठे आहे? माझा लक्ष्मण कुठे आहे? माझे वडील दशरथ कुठे आहे? कौशल्या सुमित्रा माता कुठे आहे? कुठे आहे सगळे? काय झालं या अयोध्येला? आई लवकर सांग. त्यावेळेला कैकेयी माता म्हणायला तात बात में सकल समारी बई मंतरा सहारा विचारी कहू काज विधि विकारी नृपति सुरपति पुरपधारा श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय राम जय राम जय राम जय जय राम. त्यावेळेला कैकेयी माता सांगायला लागल्या की म्हणे जे काही वाईट झालं होतं म्हणे भरता, ते सर्व मी चांगलं केलं. आणि बिचारी जी मंतरा आहे ना, तिने यामध्ये मला फार मदत केली. भरतजी विचार करायला लागले की असं काय अयोग्य आणि वाईट या अयोध्येमध्ये झालं की कैकेयी मातेला ते बरोबर करावं लागलं. म्हणे आई, असं काय वाईट झालं होतं? म्हणे आई, मी तर सगळं बरोबर केलं, परंतु एक वाईट एवढंच झालं की तुझे पिता जे आहे दशरथ यांचा स्वर्गवास झाला. आपल्या वडिलाचा स्वर्गवास झाला हे ऐकल्याबरोबर भरतांचं महाराज डोकं गरगर 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 फिरायला लागलं. चक्र यायला लागले आणि एकदम पृथ्वी तलावर पडलं. आणि शत्रुघ्न याने तर महाराज या पृथ्वी तलावर पडून एकदम हंबरडा फोडला. तात तात तात, बाबा तुम्ही कुठे आहे? बाबा बाबा तुम्हाला काय झालं? तुम्ही कुठे आहात? रडून रडून आवाज द्यायला लागला शत्रुघ्न. आणि शेवटी स्वतःला सावरलं भरतजीने आणि विचारलं की आई, एक सांगशील माझ्या वडिलांचा स्वर्गवास का झाला? त्याच्या पाठीमागे काय कारण आहे? मला खरं खरं सांग. त्यावेळेला कैकेयी माता म्हणायला लागल्या म्हणे आई, मी सगळं बरोबर केलं. तुझ्या वडिलाला 2 वरदान मागितले. माझ्या वडिलाला तू 2 वरदान मागितले? म्हणे हो. पहिल्या वरदानामध्ये तुझ्याकरता राज्य मागितलं मी, राज्य या अयोध्येचं. भरता आई, माझ्याकरता राज्य मागितलं. आणि पुढे आई, तुझा कायमचा काटा निघून जावा याच्याकरता, त्या रामाकरता 14 वर्षाचा वनवास मागितला.
श्रीरामचंद्र प्रभू करता 14 वर्षाचा वनवास मागितला. हे ऐकल्यानंतर तुलसीदासजी महाराज वर्णन इथे करतात की पित्याच्या मरणाचं जे दुःख झालं होतं ते थोडं कमी झालं आणि श्रीरामचंद्र प्रभूला वनवास मिळाला. हे ऐकून एकदम भरतजी खालीच बसले. म्हणजे तू श्रीरामा करता प्रभू करता वनवास मागितला. एकदम धावले महाराज भरतजी कैकेयी मातेकडे. म्हणे तू आज सांग तू कोण आहेस. कारण ज्याने शरयू नदीचं पाणी पिलं आणि रघुवंशातील अन्न खाल्लं असेल ते कधीच असं कोणतं कार्य करणार नाही. कोण आहेस तू सांग. तू असं वरदान मागताना तुझ्या जिभेचे तुकडे का नाही झाले. तुझ्या जिभेवर तुझ्या मुखामध्ये किडे का नाही पडले. आणि शेवटी तुलसीदासजी सांगतात की एवढं भयंकर महाराज क्रोधित झाले भरतजी की जे अत्यंत मर्यादावान होते ते आज आपल्या आईच्या अंगावर मारण्याकरता धावले. मारणार परंतु विचार केला की मी जर या कैकेयीला मारलं तर उद्या रघुवंश कलंकित होईल. माझ्या वडिलांचं नाव खराब होईल. एवढंच नाही तर माझ्या प्रभूचं नाव देखील खराब होईल. म्हणून महाराज भरतजी थोडे स्तब्ध राहावे. स्वतःला सावरलं आणि एवढ्यात महाराज मंथरा आली सजून धजून. तिला असं वाटलं की आज आपल्याला मोठमोठे बक्षीस भरत आणि शत्रुघ्न कडून मिळेल. तेही अवसर गुजरी ताई, तेही अवसर गुजरी ताई, तेही अवसर गुजरी ताई. व्यसना विभूषण विविध बसाई, व्यसना विभूषण विविध बसाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम. तिला वाटलं की भारताकडून आणि शत्रुघ्नाकडून मला बक्षीस मिळेल. आणि महाराज जसकी मंथरेला पाहिलं एकदम शत्रुघ्नजी महाराज क्रोधित झाले. क्रोधाने लाल बुंद झाले. आता एवढा क्रोध महाराज त्यांचा अनावर झाला की असं वाटायला लागलं की डोळ्यातलं बुबुळ बाहेर पडतील आणि एकदम धावले मंथराच्या अंगावर. आणि महाराज तिला मारायला लागले. एवढे मारायला लागले की एका भक्तीने तर महाराज पहिले तिचं नाक फुटलं. पृथ्वी तलावर पडली. दनादन दनादन महाराज काय म्हटलेलं आहे भुक्या मारायला लागले शत्रुघ्न. त्यावेळेला भरतजी समोर आले. म्हणे शत्रुघ्ना बस थांबून. म्हणे हिने संपूर्ण रघुकुल वंशाला दुःखात टाकलं. या मंथरेला मी सोडणार नाही. पहिल्यांदा परिचय करून दिला महाराज या व्यक्तीचा, कोणाचा शत्रुघ्नजीचा, की जे मौन पात्र आहे. आज त्यांना महाराज क्रोध आला. आणि चला त्यानंतर आता कैकेयीला सरते शेवटी सांगितलं की आई तू माझी आई नाहीस. भरताने सांगितलं आणि मी तुझा पुत्र नाही. आजपासून तुझे आणि माझे संबंध संपले. माझी आई तर कौशल्य माता आहे. आणि शेवटी महाराज अत्यंत वेगाने निघाले. आले कौशल्या मातेच्या सदनामध्ये. तर महाराज तिथे दशरथ राजा मृत्युमुखी पडलेले आहेत. हे पाहिलं भरतजी धावले महाराज आपल्या पित्याकडे आणि चरणावर त्यांचं डोकं ठेवून रडायला लागले की म्हणे हे बाबा, हे पिताजी, तुम्ही गेले याचं तर दुःख मला आहे, परंतु त्याही पेक्षा याचं दुःख आहे की मरायच्या आधी मला आणि शत्रुघ्नाला
सीता माता आणि प्रभू श्रीरामाला तर सोपून जावं लागत होतं. बालकाप्रमाणे रडायला लागले आणि शेवटी महाराज कौसल्या मातेकडे आले. कौसल्या मातेच्या चरण कमलावर साष्टांग दंडवत प्रणिपात सांगितलं, आई हे काय झालं? आई महाराज मूर्तीप्रमाणे बसणार होते. पुढे भरता, अरे कुणाचा काय दोष आहे? काय झालं काही समजत नाही. यात कुणाचा दोष नाही. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. प्रारब्ध हे सगळ्यांना भोगावं लागलं, पण कुणाला दोष देऊ नको. म्हणे आई आज तुला मी वचन देऊन सांगतो की बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मी माझ्या आईला सांगितलं 2 वरदान मागायला, परंतु स्वप्नात देखील मात्र मी हे कधी पाहू शकत नाही की माझे श्रीराम दादा वनवासात जावे. मी तुझी शपथ घेऊन सांगतो की यातलं मला काही माहिती नाही. म्हणे भरता, मला माहिती आहे जे प्रारब्धामध्ये होतं ते घडलं. चला. नंतर वशिष्ठ ऋषी आले, भरताला समजविलं आणि सांगितलं की उद्याला आपल्याला दशरथ राजाच्या शरीराचे अंत्यसंस्कार करावे लागेल. रात्र निघून गेली, पहाट झाली. दशरथ राजाचा अंत्यसंस्कार महाराज करण्यात आला आणि त्याच्यानंतर 3रा दिवस उजाडला. राज्यसभा भरली आणि आता राज्यसभेमध्ये वशिष्ठ ऋषींनी सांगितलं भरताला की म्हणे आई भरता, तुझ्या वडिलांचं वचन पालन करण्याकरता श्रीराम जे आहे ते वनामध्ये निघून गेले आणि तुझ्या वडिलांनी वचनच निभवण्याकरता आपला प्राण त्याग केला. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. आणि म्हणून तुला देखील आता तुझ्या कर्तव्याचं वचनाचं पालन करावं लागेल. तुला ही राजगादी सांभाळावी लागेल. भरत रडायला लागला. म्हणे या राजगादीचा अधिकारी मी नाही आहे. या राजगादीचा अधिकार तर केवळ माझ्या प्रभूला श्रीराम दादाला आहे. आणि म्हणून मला एकदा माझ्या त्या प्रभूकडे जायचं आहे. ते नंतर काय मला आज्ञा देतील नंतर मी ते सर्व करील, परंतु पहिले या संपूर्ण काय म्हटलेलं आहे सामुग्री घेऊन राजगादीचा जो राजा बनतो त्याची पूजा जी केली जाते त्याची सामुग्री घेऊन मला माझ्या दादाला राजा बनवायचा आहे. मला वनात जायचं आहे. हे ऐकलं सर्वांना आनंद झाला. भरत राजाचा महाराज हेतू कळल्यानंतर आणि उद्या पहाटेला आपल्या सर्व आईंना घेऊन भारत जे आहे हे आता महाराज निघणार. चला. परत रात्र निघून गेली. परत महाराज दिवस उजाडला. संपूर्ण अयोध्यावासियांनी रात्रभर वाट पाहिली होती की उद्या कधी निघेल आणि आम्हाला श्रीरामचंद्र प्रभूचं दर्शन कधी होईल. तर चला. तर आज महाराज भरते चला रे अपने राजा को मनाने, 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 भरते चला राजा को मनाने, भरते चला रे अपने राजा को मनाने, भरते चला रे अपने राजा को मनाने, भरते चला
कैसे आया योगी चला रे योगी चला रे चला रे अपने राजा को मनाने भरत चला रे प्रभु राम को मनाने भरत चला रे अपने राजा को मनाने भरत चला रे अपने राजा को मनाने अपने राजा को मनाने अपने राजा को मनाने चला तिने आईंना पालखीत बसविण्यात आलं. एवढंच नाही तर हजारो प्रजा अयोध्यामधील भगवंतासोबत चाललेली आहे. वशिष्ठ ऋषी आहे, शत्रुघ्न आहे आणि महाराज हे सर्वच्या सर्व आता निघालेले आहेत भगवंताला भेटण्याकरता. पाहता पाहता शृंगवीर पर्यंत महाराज हे आले. इकडे निषाद राजाला माहिती झालं की भरत सैन्याला देखील घेऊन येत आहे. अशा वेळेला निषाद राजाला असं वाटलं की भरत जो आहे हा श्रीरामचंद्र प्रभूला मारण्याकरता मात्र हे सैन्य घेऊन येत आहे. त्याला मात्र त्यांना मारून पुढे निष्कंटक राज्य करायचं आहे असं निषाद राजाला वाटलं. आणि त्याच वेळेला आपल्या संपूर्ण प्रजेला एकत्रित केलं. सर्वांना सांगितलं म्हणे ऐका, सर्वजण आपापल्या नावा गंगेमध्ये डुबून द्या. जोपर्यंत हा निषाद जिवंत आहे तोपर्यंत श्रीरामपर्यंत हा भरत कधीच पोहोचणार नाही. त्याला कल्पना नाही की हा निषाद श्रीरामचंद्र प्रभू करता जीव देखील द्यायला तयार आहे. आणि सर्व महाराज सर्वांना सांगितलं की आपापले शस्त्र धारण करा. सर्व महाराज भिल्ला आपापले शस्त्र धारण करते झाले आणि आता निघणार. तेवढ्यामध्ये शिंक आले गुहक राजाला, निषाद राजाला. शिंक आल्याबरोबर तो थांबला. म्हणे अरे हे शकुन आहे की अपशकुन आहे. त्यावेळेला एका भिल्लाने सांगितलं की म्हणे ऐक राजा, हा सुंदर शकुन आहे आणि म्हणून भरत काय आहे, त्याचा अधिकार काय आहे, तो कशा करता जातो आहे हे जर तुला जाणून घ्यायचं असेल तर एकदम मात्र त्यांच्यावर आक्रमण करू नको. 3 प्रकारच्या वस्तू घे, त्यांना त्यांच्या भेटी करता जा आणि त्या 3 वस्तूमधील जे भेट ते मात्र स्वीकार करतील. त्यावर मात्र तू ठरवू शकशील की हा श्रीरामचंद्र प्रभूला मारण्याकरता चालला की त्यांच्या भेटी करता. 3 वस्तू महाराज याने घेतल्या. एक मासुळी होती. म्हणे मासुळीचा जर स्वीकार भरतांनी केला तर समजून जाशील की भरत हा तमोगुणी आहे आणि त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी वैर आहे. दुसरं महाराज सांगितलं, दुसरी एक वस्तू सांगितली, त्याचा जर स्वीकार त्याने केला तर म्हणे भरत रजोगुणी आहे आणि रजोगुणी माणूस नेहमी दुसऱ्याचं राज्य हिसकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्यावेळेला तू ते समजून जाशील. आणि 3ऱ्या भेटीमध्ये हा पशुपक्षीचा जर स्वीकार केला तर तो रजोगुणी आहे असं समजशील. आणि 3री भेट सांगितली फलफूल. याचा जर भरताने स्वीकार केला तर ती भेट सत्वगुण प्रधान आहे. तू समजून जाशील की भरत हे तर श्रीराम प्रभूला राज्य देण्याकरता चाललेले आहे, ते अतिशय सत्वगुणी आहे. चला 3 भेटी महाराज निषाद राजाने घेतल्या आणि आले भरतांकडे. 3 भेटी महाराज समोर केल्या तर भरतजींनी त्यातील फल आणि फुलाचा स्वीकार केला. समजून गेले निषाद राजा की भरत तर श्रीरामचंद्र प्रभूला राजगादी देण्याकरता चाललेले आहे. वशिष्ठ ऋषींनी महाराज निषादांचा परिचय भरतांना करून दिला की म्हणे भरत हे श्रीरामाचे सखा जे आहे हे निषाद आहे. श्रीरामाचे सखा निषाद आहे असं म्हटल्यानंतर भरतांनी महाराज कोणत्या कुलाचे आहे, कोणते भील आहे, ज्यांचा अस्वीकार या समाजाने
महाराजांनी केलेलं आहे हे सर्व महाराज ज्यांच्या ठिकाणी भावत नाही एकदम धावत गेले महाराज. त्यांचे दोनही हात हातात घेतले आणि एकदम निषाद राजाला आलिंगन दिलं. त्यावेळेला निषाद राजा रडायला लागले की म्हणे भरत जी तर संत आहे, एका संताचा अपमान माझ्या हातून आज होत होता. धन्य आहे वीर की ज्यांनी मला वाचविलं. आणि आता भरतांनी विचारलं की म्हणे हे निषादजी, प्रभू इथे राहिले होते मी असं ऐकलं, ज्या ठिकाणावर राहिले ते मला ठिकाण दाखवाल. निषादांनी सांगितलं म्हणे काही हरकत नाही. हात धरून आणलं त्या कुटियेजवळ की ज्या कुटियेमध्ये आमच्या श्रीरामचंद्र प्रभूने विश्रांती केली होती, आईने विश्रांती केली. त्या कुटियाजवळ आले. कुटिया गवताची, दरभासन देखील, आसन देखील झोपण्याचं गवताचं. आणि हे पाहिलं आणि भरतजी रडायला लागले की माझ्या प्रभूची ही स्थिती अशी माझ्यामुळे झाली. भगवंताचे चरण कमल उमटलेले होते. त्या चरण कमलावर कोटी कोटी प्रणाम करते झाले. भरतजी ती चरण रज आपल्या मस्तकावर धारण केली. आणि चला हा संपूर्ण समूह परत महाराज गंगेकडे निघालेला आहे. जाता 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 गंगेजवळ आलेला आहे. जागोजागी तंबू ठोकण्यात आले. रात्रीच्या वेळा इथेच मुक्काम झाला. पहाट झाली आणि आता भरतांनी ऐकलं की इथून श्रीरामचंद्र प्रभू पायदळ गेलेले आहेत. ठरवून टाकलं या व्यक्तीने की माझे स्वामी जर इथून पायदळ गेलेले आहे तर मी मात्र रथात बसून जाणार नाही, मी देखील पायदळ चालेल. बाकीचे रथात बसले, आईंना पालखीत बसविलं आणि महाराज प्रयागराजपर्यंत हे सर्व चाललेले आहे. प्रयागराजाला येऊन पोहोचले. कौसल्या मातेला माहिती झाली की भरत मात्र पायदळ आलेला आहे. कौसल्या माता धावतच आल्या. भरताच्या चरण कमलाकडे पाहिलं तर मोठमोठे घोडा आले होते, रक्तबंबाळ चरण झाले होते. आई रडायला लागल्या की म्हणे भरता, अरे रथ असून तुला पायदळ यायची काय गरज होती? तुझे चरण जे आहे कसे झाले, रक्तबंबाळ झाले. भरत रडायला लागला की म्हणे हे आई, ज्या मुलाच्या आईने तुझ्या मुलाकरता 14 वर्षाचा वनवास दिला आणि 14 वर्ष मात्र तुझा मुलगा, तुझा पुत्र असाच अनवाणी पायाने चालणार आहे. ती तू आई त्या कैकेयीच्या पुत्राकरता रडत केवळ एक दिवस तू पायदळ चालला तर. भरद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि भरद्वाज ऋषी धावत आले. भरद्वाज ऋषी महाराज कोटी कोटी प्रणाम करते झाले भरतांच्या चरण कमलावर. भरत महाराज सर्वांना आवडले कारण हे प्रेमी आहे. कोणाला महाराज जणू तपश्चर्या मूर्तिमंत भरतांच्या रूपामध्ये दिसायला लागले, तर कुणाला महाराज मोठमोठे योगी जे आहे ते भरतामध्ये दिसायला लागले. आणि चला याज्ञवल्क आपलं भरद्वाज ऋषी म्हणायला लागले की भगवंताचं दर्शन झालं, त्याचं फल मला काय मिळणार याचं चिंतन मी करत होतो. तर त्याचं फल आज मला मिळालं की एका संताचं भरताचं दर्शन झालं. चला भरद्वाज ऋषीच्या आश्रमाचाही सकाळला त्याग केला. आणि आता मात्र भरतजी सांगायला लागले की तुम्ही मात्र इथेच थांबा. सर्वजण आईंना वगैरे सांगितलं आम्ही आता चित्रकूट इकडे वळणार आहोत. भगवंताच्या कुटियाचा पत्ता लावल्यानंतर आम्ही इथे येऊ आणि तुम्हा सर्वांना घेऊन जाऊ. चला झाके आणा झाके. तोपर्यंत थोडस नाम सांग. सुमर मनवा सुमर मनवा सुमर रे पंचतत्व सुविचार. सुमर मनवा